म्हणजे थोडक्यात एकच बॅट मोफतो. आता एकच बॅट म्हणल्यावर बऱ्याच जणांना शंका येईल की आपण काय धावतोय, पण ही एक बॅट मोफण्या पाठीमागचं कारण काय काय केलं तुम्ही ट्रायल? बादली इसळून टाकली होती. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खत सोडलं होतं आपलं वापराचं ते ग्रोवर रोतर जे आहे का ती बादली इसळून टाकली होती, म्हणजे की आपलं ते ड्रम जे आहे का इसळून टाकलं होतं. खेळातलं शिल्लक राहिलेलं शिल्लक राहायचं हेतू वाढलं होतं फक्त एवढे एका बॅटाला. एका बॅटला. तर इथं जी थोडक्यात ऊस फुटलेला कांडे बनले पाहिजे स्वच्छ कांडे बघा. कांडे दिसतात गांडी धरली ह्यानी आता. कांडे धरले. माझा एक अंदाज बरं का 70 ऊस असते ना. मापायची येत नाही. 100% नाही ही काय ही एक कांडी दोन तीन कांड्या वाजतात. आहे. तीन चार कांड्याच्या पुढे नसून पण नाही दोन कांड्या दोन तीन गांडी धरली. किती किती फुटवत बघा बरं मोफा बरं फुटवण्यात मापायचं कडे लई फुटवा मोफायचा प्रयत्न करा येणार नाही. दोन ही एक पगार एक ही दोन नाही दोघं दुकडे असं नेमा कवळ्यात धरून नेमा करा आणि मग बसा ही एक ही दोन ही तीन चार ही 5 6 ही 7 बघा सुद्धा ही 8 ही 9 बरं का ही 10 11 ही 12 13 ही 14 15 16 17 तिकडे 3 आहेत ही 18 19 20 ही 21 ही 22 23 24 ही 25 26 27 28 29 30 मी पलीकडून आलो समज 30 वर मला पलीकडून बरं का ही दोन 31 32 33 बघत इकडे रमाने डोळ्याला फाला लागेल. ही 33 म्हणजे मापल्यात ती 33 बरं का ही 34 ही 35 ही 36 37 ही 38 39 ही 40 ही 41 ही 42 इकडे बघा ही 43 43 ही 44 ही 45 43 47 हे 48 49 मापलं 49 50 बघ सर हिदा सगळा ही 51 ही जरा आता 51 झालं का आता ही बघा ही मापले ना 51 ही 52 ही 53 ही 54 55 56 57 58 59 ही 60 61 ही 7 61 62 तेव्हा ही 63 ही 64 65 66 ही 67 68 69 70 71 72 73 74 74 फूट व्हायचं. पण ह्याच्यात बर का तरी बारका खाल्लं निसला नाही, जे ठोका दिसत तेवढंच दिसत 74 कांडी सोडलेलं फक्त धरल्यात 74 फुटवा झालाय. 74च्या जागेवरती मी म्हणतो 50 जरी ऊस ते बनले 50 74 पण जाऊ दे, मी म्हणतो 74 मोपण्यात आले काही जरा मी म्हणतो तरी बारीक मोठं आलं असेल. बरोबर नाही पडू दे की दुसरी जरी आपण बघितलं ना साहेब बेताड ही तरी काय कसं आहे बघा नाही ऐका की आता ही जरी बेताड बघितलं तरी काय कसलं आहे का बघा बरं हे कोंब आहे ना कोंब कसला रगील कोंब आहे. आता ह्याचं माप आपण ह्या बेताडात सेपरेट त्याचं मोफा बरं गोगरे सर ह्याचं माप ही एक बरं का एक मिनिट थांबा ही एक ही 2 3 ही 4 ही 5 6 7 ही 8 बरं का ही 9 ही 10 11 12 13
14, हं. 15, हं. 16, हं. 17, हं. 18, हं. 19, हं. 20 आणि 21. 21 निवड ठोकाळी सगळं. ठोकळा फुटवं 21 आहे इथं. 21 आहे. म्हणजे सहजासहजी बघितलं तर 21 ही आपलं थोडक्यात कमीतला खेळ आहे. हा कमीतला 21. आणि जास्तीत जास्त 74 आहे इथं. 74. मग सरासरी काढायचे म्हणलं डॉक्टर साहेब किती निघेल ती उगा तुम्ही उठलं म्हणून 74 निघाल तो पार्टी वेगळा आहे. 32 गुंठ रान आहे. हम्म. गेल्या वर्षी आपल्याला डोस करून 10 महिन्यात आपल्याला 45 टन ऊस निघाला होता. हम्म, हम्म, हम्म. त्या बाजूला बघून आता कसं काय करतोय डोस तर कंटिन्यू करणार आहे आपण, त्याचा काही विषय नाही. हा येणाऱ्या दिवसात मेन आपण पाहू. म्हणजे खायला वर्ष लय टाकल्यानंतर आपण मापाच्या बाहेर हा हा जरा थोडं म्हणजे लाईट थोडी बरोबर आहे. लेवल हे राहणार राव, खालच्या कडेला त्या ट्रिपने पाणी जात नाही तरी सुद्धा खालच्या कडेला तसंच निघणारा कोंब घुगरे सर हो लय जोमात आहे म्हणून. ह्यो दावा ठेवून बोटाने जेव्हा ह्यो हा त्यो बारका एकदम एकदम बारका. बारका जरी बैत राव कसा जोमात आहे. तसा जोमात आहे. पॉवर मध्ये आहे का नाही? लय पॉवर मध्ये. आहे का नाही? म्हणजे कुठले बी कोमार पाहिलं ना आपण निघणार तसलंच आहे इथं. आहे का नाही? आता कुठं- ही कुठं जरी camera? बघितलं आता ही निघणार हो ही साईट निघले कसं निघाली असल्या टेम्परेचरला जर असे कोंब निघत असेल आता पाहिलं तर जाणवतच नाही टेम्परेचर मध्ये असं ऊस. सगळं ही बरोबर का ही केळीचं कसं आपण एखादं पिलं काढतो केळीची पिलं नाही का साईडची काढत त्या प्रकारचे कोमार निघल्यात आतनं ताकद होय. हे नाही या उन्हामुळे पाण्याचं डॉक्टर साहेब असं हाताने वारा बरं बघा बरं ते कसं ते मी जवळ घेतो कॅमेरा तुम्ही हाताने वारा नसतो अयो बाबा नेमकं 265 असल्यामुळं कमळाचं फुल असल्यासारखं सगळीकडनं द्याकडे 265 पासून एवढं कॉमर वर्गत नाही सिलेक्टेडच असते त्याला. तिथला घरापासला प्लॉट तर ना ह्याच्यापेक्षा नाही हिरवा त्याला पाणी रीत नसतं खतरनाक plot आहे. आणि त्याला अजून किती कॉमर निघावतोच का ना कॉमर निघतात अजून ती कॉमर निघली आहे का याला ही सुद्धा ही साहेब वर सगळं गेले माझं किती म्हणजे 20 कॉमर कांडे फोडलेले कांडे फोडले तर लागू दुसरे बी वाढतात निघायला तशी कांडे फोडलेले खांडे सुटलेलं बटाटा 20 त्याला चोवीसच्या व्यतिरिक्त खत सोडलं नाही. सुरुवातीला बेसड सुपर 1840 टाकलं काय नाही. आणि हे आपलं वापराचं किती वेळा सोडलंय गेल्यावर सोडलं त्याच्यावर आता सोडून किती दिवस झाले? सोडून महिना झाला बरोबर महिना होऊन गेले महिना. त्या दिवशी सोडलं नाही. हा तुम्ही दिलं का हा. 10 तारखेला दिलं का? सोडलं का? पहिल्याच पाण्याला. कारण त्या दिवशी नेमके तिथे पाणी चालू होतं आणि ह्याला सोडलं ह्या टुकड्यात लय लाड असतो ही पाण्यात. ती कोमार म्हणजे असं जसं काय ते इळूचं कोमार असले सुकं निघत असतं जोमातच. उन्हाळा दिवस आहे तरी म्हणजे त्याच्यावर ताण नाही टेम्परेचर पाणी कमी टेम्परेचर. मला एक पुन्हा कशावर बसला तुमचा डोस सोडल्यानंतर 265 बॅटर आम्हाला 265 बॅटर मला माहिती नाही 5 ऊस वर 4 ते 5 ऊस वर जवळजवळ 20 का ती 20 त्याला 17-18 त्याला सुद्धा ती सगळं गांधी दर लागले त्याला ती 265 आपल्याला भविष्यात लावायला काय अडचण नाही कारण की आपल्याला ही थोडं पद्धत तुमचं झालेलं आहे त्याच्यामुळे कारण 265 आम्ही लावित नव्हतो त्याला पकडून येत नव्हतं ती वर जात नव्हतं जरी आलं तरी लय बारीक आपलं हा त्याच्यामुळे मी 265 कधी लावित नाही. आपण ही फोडवाय बारीक विचार केल्यावर पडवा लागली पेक्षा निघणार हा डॉक्टर साहेब तुम्ही एका जागेवर तिथं कुठं बादली खंगळून जिथं थोडक्यात टाकले ती बेटाड दावा बरं त्या बेटाडाची वाढ किती झाली खरं बाकीकडे तर आहेच म्हणजे
वहाड आहे, फुटवा आहे, चांगला आहे सगळा. हा माईक लावून मोफू, माईक लावून मोफू, तसं नाही आवाज क्लिअर येईल. चौघजण लागते आणि एक एक कावळा धरायचा एका एका. आणि साहेब प्रत्येक कांडी जी आहे का प्रत्येक जाडी हातात जाडी बघ केवढी कारण की एवढी गर्दी झाली एवढी जाडी येत नाही हो. हे जाडी कशी जाईल एवढी गर्दी आणि वरती कांड्या बी जात नाहीत ना. वरती कांड्या जात नाही नेबाळात नाही निघाले. साहेब तुम्हीच मत बोलू राहू दे तुम्हाला मत नाही का? हे मापायला जरा आता